पाहिजे आता बघा. पहिले अंगकाठी अवर्ण असणारे अंगकाठी, त्याला म्हणतो अंगबाधा, अंगयष्टी, शरीरयष्टी, अंगविक्षेप, हावभाव, हातवारे, अंगार, विस्तव, निखारा, इंगळ, विस्तव, निखारा, इंगळ, अंजली म्हणजे ओंजळ, अंत शेवट, समाप्त, मृत्यू, अखेर, अंतकरण, अंतर्याम, हृदय, मन, अंतर स्थलावकाश, कालावकाश, खंड, फरक, विपरीतपणा, भेदभाव, तफावत, मन. मनालाच अंतर असंही म्हणतात, लक्षात ठेवायचं. अंतर्धान, अदृश्य, लुप्त, अंतर्भेदी, घर, भेद्या, फितूर, अंदाज, कयास, तर्क, अदमास, अटकळ, अनुमान, कयास, तर्क, अदमास, अटकळ, अनुमान म्हणजे काय? अंदाजे. अंधार, काळोख, तिमिर, अंधकार, तम, काळोख, तिमिर, अंधकार, तम म्हणजे काय? अंधारे. अंधेर नगरी म्हणजे असतं अराजकता, बेबंदशाही, बजबजपुरी, अराजकता, बेबंदशाही, बजबजपुरी, अंतरिक्ष, आकाश व आतील बाजू. नंतर अवर्ण, अकंटक, निष्कंटक, संकटरहित, अजातशत्रू, निर्विघ्न, अकट, आग्रही, अकट म्हणजे काय? आग्रही, हट्टी, चिकट, चेंगट, हेकेकोरं, हेकट म्हणजे काय असतं? अकट म्हणजे काय? आग्रही, हट्टी, चिकट, चेंगट, हेकेकोरं. नंतर काय? अकटो विकट म्हणजे काय? प्रचंड, अवाढव्य, बेढप, अगडबंब, भयानक, अकराळ, विक्राळ, अत्यल्प म्हणजे काय? अक्टोविकट म्हणजे काय? कळलं का? अक्टोविकट, प्रचंड, अवाढव्य, बेढप, अगडबंब, भयप्रद, भयानक, अकराळ, विक्राळ, अत्यल्प. अक्कड म्हणजे एट, डौल, नखरा, दिमाग, गर्व, ठसका, रुबाब, तोरा, घमेंड, पीळ, अवडंबर हे सगळे समानार्थी शब्द येतात. तोरा, घमेंड, पीळ, अवडंबर. नंतर अकांचन, त्यालाच म्हणतो निष्कांचन, निर्धन, गरीब, दीन शब्द असंच लिहितात. नंतर अकिंचन, निराश्रित, दिनवाना, लाचार, कफल्लक, त्यालाच म्हणतो रंक, भनंग, विपन्न, कंगाल, अगतिक. भनंग म्हणजेच गरीब, भनंग, विपन्न, कंगाल, अगतिक. नंतर अकृत्रिम, नैसर्गिक, अकृत्रिम म्हणजेच काय? नैसर्गिक, सहज, खरे, स्वाभाविक, अंगीभूत, स्वयंभू. अखंड, अभंग, सलग, एकसंध, अविच्छिन्न, संपूर्ण, अख्खा, अक्षत. अगडबंब, लट्ट, धिप्पाड, अवजड, जडशील, भारी, स्थूल, बोजड, जड. अगत्य, आस्था, आपुलकी, कळवळ, कळकळ, काळजी, आवर्जून. अग्र, टोक, कळस, शेंडा, दशी, अंचळी, आगरडा. परोसा, श्रेष्ठ, कळस, शिरोभाग, उच्च, प्रथम स्थान. नंतर अगाध, अथांग, गहन, खोल, अमर्याद, अपार, गंभीर, प्रगाढ, अगम्य. नंतर अग्रणी, मुख्य, नायक, मार्गदर्शक, पुढारी, नेता. अग्या, अग्रेसर, अधर्व्यू, अग्रवर्ती, अग्रिम, अग्रिम. अग्नीचा महत्वाचा आहे. अग्नीचं काय आहे? अग्नी म्हणजे असते विस्तव, पावक, वन्नी, वैश्वानर, आग, आगेल, हुताशन, ज्वाला, अंगार, वडवानल, बनवा, जाळ, अग्निशिखा. अघ म्हणजे असते पाप, दोष, गुन्हा, अपराध, अधम. नंतर आहे अघटित म्हणजे काय? न घडण्यासारखं, असंभाव्य, विलक्षण, लोकोत्तर, अपूर्व. अघोर, अचाट, भयंकर, अमंगल, भीतिदायक, राक्षसी, वाईट, दारुण, आसुरी, घहर्णीय शब्द महत्वाचा आहे, घहर्णीय. अचपळ, खोडकर, चंचल, तरतरीत, चैतन्यपूर्ण, गतिमान. अचरट, वाह्यात, अयोग्य, अविचारी, व्रात्य, बावळट, खोडकर. अचाट, फार, अतिशय, विलक्षण, फाजील, भलतेच, अजब, अमानवी, अतिमानवी, बेसुमार, पराकोटी. त्याला म्हणतो अचाट. अचानक, अनपेक्षित, अकस्मात, एकाएकी, अवचित, आकस्मिक, अकल्पित, कर्मधर्मसंयोग, अभावित म्हणजे असतं अचानक. नंतर अचेतन, जड, चैतन्यरहित, निर्जीव, प्राणरहित, चैतन्यहीन, निष्प्राण, निपचित, निश्चेष्ट. अछोडा, कासरा, अछोडा म्हणजे काय? कासरा, दोर, चाबूक, दावण, दावे, लगाम, रस्सी, नाडी, वादी, रज्जू, सुंभ, प्रत्यंचा. ठीक आहे. नंतर अजंगम, त्याला म्हणतो स्थावर, न हलणारे, अचल. अजर, वृद्धत्वहीन, शाश्वत, अविनाशी, चिरतरुण. अजर म्हणजे काय? जो वृद्ध होणार नाही तो म्हणजे असं अजर. नंतर अजस्त्र, मोठा, प्रचंड, विस्तृत, अवाढव्य. नंतर महाकाय, अगडबंब, स्थूल हे जे अजस्त्र आहे. अजिंक्य, न हारणार आहे, दुर्भेद्य, दुर्लभ्य, अजय, पराजित, अदम्य, दुर्दमनीय, अजित, अमोघ. अटकर, बांधेसूद, नीटनिटका, प्रमाणबद्ध, निटस, सुबक किंवा हटके म्हणतात अटकर म्हणजे. अटकळ, अजमास, अंदाज, तर्क, नियम, रूढ, रीत, भाकीत, ठोकताळा म्हणजे अटकळे. आडाखा, स्थूलमान, होरा म्हणजेच अटकळ. अटकाव, अडथळा, प्रतिरोध, अडकाठी, प्रतिबंध, मज्जाव, अडसर, व्यत्यय, अटकाव, अवरोध, खळ, मनाई, हरकत, अडवणूक, बाधा, पेच, खोळंबा, अटक. तर म्हणतो अटकाव करणं म्हणजे अडसर आणणार. अट्टहास, आग्रह, अत्याग्रह, हेका, हसणे, आक्रोश, मोठ्याने हसणे किंवा आक्रोश. अटंग, अवाढव्य, अफाट, विस्तीर्ण. अटंग म्हणजे काय? खूप मोठा. नंतर आठवण, ध्यान, स्मरण, स्मृती, धारणा. अठवर, अविवाहित. अठवर म्हणजे काय? अविवाहित. अडक, आडनाव, कुलनाम, उपनाम. अडगा, अडाणी, अशिक्षित, अज्ञ. अडबंद, कटीसूत्र, करदोटा, करधनी. अतिथी, पाहुणा, पांतस्थ, अतिथी, पाहुणा, पांतस्थ, अनाहूत, मनुष्य, अभ्यागत, सोयरा. अतिरेक, बेसुमार, कळस, पराकाष्ठा, अमर्याद. अत्यंत, अतिशय, असंख्य, अमित, अगणित, अपरिमित, अपार, असीम, पुष्कळ, अमर्याद, अपरंपार,
अफाट अथवा अगरवा किंवा अतिमाय बायल्या नामर्द. नंतर अथिरेपण थोरपणा भाग्य सामर्थ्य. अधी अद अद म्हणजे अर्धा अद्भुत अपूर्व आश्चर्यकारक चमत्कारिक विलक्षण. अद्वा तद्वा विसंगत असंबंध भरमसाठ. अधपतन खाली पडणे नरकास जाणे. अधम नीच हलका क्षुद्र क्षुल्लक दुष्ट अधर्मी. अधमर्ण कर्जदार ऋणी देणेदार. कर्जदार ऋणी देणेदार म्हणजे अधमर्ण. अधांतरी हवेत अंतराळात निराधार निरालंबन त्रिशंक स्थिती. अधाशी हावरा लोभी खादाळ हापापलेला. भुभू क्षित हलकट अधोड. अधिकार सत्तास्थान. अधिकार म्हणजे काय सत्तास्थान. जबाबदारीची जागा. प्रभुत्व हक्क अमल ताबा हुकूमत अधिपत्य स्वामित्व प्रभुसत्ता प्रभुता. अधिपती स्वामी धनी मालक अजिश राजा. अधिष्ठान वास निवास वास्तव्य. अधिक्षेप निंदा दूषण हेटाळणी. अधीर उतावी चंचल अस्थिर अनगल स्वच्छंदी. अधू व्यंग असलेला कुरूप पंगू ऐकदार अपंग. अधोगती पतन दुर्गती अवनती अधपात. अपकर्ष अधपतन ऱ्हास उतरती काळा. अध्यात्म आत्म्याबद्दलचे ज्ञान ब्रह्मज्ञान वेदांत परमात्माविषयी ज्ञान अद्वैत. अध्याय खंड पर्व विभाग प्रकरण. अध्रुव अल्पकालिक चंचल क्षणभंगुर. अनंग अंगरहित निराकार मदन कामदेव शिव शंकर. अनर्थ अरिष्ट संकट अर्थहीनता निरर्थक अर्थशून्य. अनशन उपवास निराहार अन्नत्याग. अनसूया मत्सराशिवाय अत्रिपत्नी. अनाठाई अयोग्य तर्कविरहित. अनाड अडाणी नाड. नंतर अनाथ पोरका आईवडिलांशिवाय दीन निराश्रित निराधार असहाय्य. अनिल वायू वारा अष्टवसूंपैकी एक. अनावर अनिर्बंध मोकाट उच्छृंखल अनियंत्रित निरंकुश बेछूट बेभान. नंतर अनुकंपा दया करुणा कृपा. अनुक्रम परंपरा ओळख पद्धत. अनुक्रमणिका क्रमवार यादी सूची. अनुकूल फायदेशीर उपकारी इष्ट पथ्यकारक उपहारक हितकारक. अनुध्वनी अनुभूती प्रत्यय प्रचिती प्रत्यंतर प्रतिती साक्षात्कार आस्वाद प्रत्यक्ष ज्ञान. अनुमोदन पसंती मान्यता कबुली संमती सहमती दुजोरा होकार समर्थन पाठिंबा पुष्टीकरण स्वीकृती. अनुरक्त इच्छायुक्त अनुरागी प्रेमबद्ध आसक्त. अनुरक्त म्हणजे काय इच्छायुक्त. अनुरक्त म्हणजे इच्छा असणं. अनुरागी प्रेमबद्ध आसक्त. अनुरूप सुसंगत जुळणारे शोभणारे यथायोग्य यथोचित. अनुशासन आज्ञा कायदा नियम व्यवहार. अनुशीलन परिशीलन हव्यास आसक्ती. अनुषंग संगती भागीदार सोबत. अन्वय संबंध आधार संयोग. अन्वेषण म्हणजे काय शोध संशोधन चौकशी. अपकार इजा नुकसान दुःख दुष्कृत्य. अपजय पराजय पराभव. अपमान अनादर मानभंग अप्रतिष्ठा अवज्ञा अवमान मानहानी अवहेलना तेजोभंग बेइज्जत मानखंडना उपहास उपमर्द. नंतर अपंग व्यंग लुळा विकल पंगू विकलांग दिव्यांग पांगळा. अपत्य मूल संतान संतती. अपभ्रंश विकार नाश हानी अपभ्रंश होणं मूळ भाषेतील शब्दांची विकृती. अपरोक्ष साक्षात समक्ष प्रत्यक्ष. अपरोक्ष साक्षात समक्ष प्रत्यक्ष. अपहार उचलेगिरी लाचलुचपत आर्थिक अपरातफर फसवणूक गंडवणे. अपक्षय ऱ्हास उतार क्षय. अप्रतिम अजोड अद्वितीय अतुल्य अनुपम अतुलनीय उत्कृष्ट अलौकिक असामान्य. अफवाचा अर्थ महत्वाचा आहे. कंडी वाती भूमका वदंता वावडी खोटी बातमी आवई किवंदती गावगप्पा. अभद्र वाईट गोष्ट अरिष्ट. अभिजात म्हणजे काय कुलीन सभ्य थोर प्रतिष्ठित. जातिवंत सुसंस्कृत अस्सल विशुद्ध. अभिधान नाव उल्लेख अर्थबोध. अभिनय हावभाव अंगविक्षेप सोंग नक्कल अनुकरण. अभिनय नवीन नूतन अपूर्व नवे आधुनिक. अभिभव पराभव पराजय. अभिमत प्रिय संमत प्रसंत. अभिमान गर्व ताठा तोरा मान. अभियोग खटला फिर्याद आरोप आळ दोष मनन अभ्यास चिकाटी. अभिरुची चव गोडी आवड विशेष रुची. अभिलाषा इच्छा हेतू लोभ हाव. अभिवादन नमस्कार प्रणिपात नमन वंदन. अभिवृद्धी वाढ उत्कर्ष भरभराट प्रगती. उन्नती उत्थान वर येणे उदय. अभिशाप आरोप आळ ठपका शाप निंदा बट्टा. अभ्यास व्यासंग सराव परिपाठ. अभ्युदय उत्कर्ष भरभराट उत्थान. अमंगल अशुभ अनिष्ट खराब. अमानुष मानवी कर्तृत्वाबाहेरचे दैवी स्वर्गीय हिंसक अद्भुत अमानवीय. अभाळ शुद्ध स्वच्छ शुभ्र. अमीर उमराव सरदार मंडळी बडे लोक वैभव. अमोघ अचूक योग्य गुणदायी रामबाण प्रभावी. अमृत सुधा पियुष संजीवनी. अमृत म्हणजे काय सुधा पियुष संजीवनी. नंतर अयनक चष्मा उपनेत्र. अयनक म्हणजे काय चष्मा उपनेत्र आरसा दर्पण काच आयना. अयस लोखंड पोलात. अयस म्हणजे काय लोखंड पोलात महत्वाचा शब्द आहे आपण. अबुर्द राकट आडदाण खेळवळ दशकोटी. अबुर्द राकट आडदाण खेळवळ दशकोटी. अर्धचंद्र उचल बांगडी गचांडी उच्चाटन हकालपट्टी. अरण्य जंगल रान वन विपिन कांतार. अडऊ अटवी अडव कानन.
अरी शत्रू वैरी दुश्मन टोचणी, अरिष्ट संकट शुभ गोष्ट दुर्दैव, अरुवार कोमल नाजूक मृदू सुंदर अळूमाळू, अर्चना पूजा अर्चा उपासना सेवा, अर्जुन 5 पांडवांपैकी तिसरा, पार्थ धनंजय फाल्गुन, अर्जुनचंच नाव काय पार्थ धनंजय फाल्गुन, जिष्णू वारत विजय किरीट, अर्थात कारणामुळे ओघानेच, अर्वाचीन अलीकडचा हल्ली काळातील, अर्वाच्य नीच हलकटपणा भाषण, अलंग नौबत डंका निशान पहारा, अलिंद ओटा देवडी गोपुर, अलिंद म्हणजे काय ओटा देवडी गोपुर, अलिप्त वेगळे निराळे निर्मळ, असंलग्न उदासीन तटस्थ, अल्क क्षार खार खारट टाईप म्हणून, अल्लड अननुभवी कच्चा अप्रौढ अज्ञानी अपबुद्धीचा, अवकळा अवदशा तेजोहीन निसत्त दुर्दश, अवकाश अवधी वेळ समय सवड रिकामी जागा, काल सवड भेद वेगळेपणा विलंब सामर्थ्य आकाश. नंतर आहे अवकृपा गैरसमर्जी राग नाखुशी, अवगुंठन वेष्टन बुरका लपेटा, अवडंबर भपका डौल देखावा डामडौल, स्तोम प्रस्त्य थाटमाट आडंबर अविर्भाव. नंतर अवधाव अवधात म्हणजे काय, अवधात म्हणजे उन्हाळ खोडकर हट्टी अवचित्या खोडसाळ अवखळ अवलक्षणी, त्याला म्हणतो अवधात. अवनती अपकर्ष दुस्थिती दशा, अवबोध ज्ञान जागृती जाणीव. नंतर आहे अवशिष्ट बाकी उरलेले उर्वरित शेष, अविदग्ध अडाणी मूर्ख मूढ अज्ञानी, अविदग्ध म्हणजे काय अडाणी मूर्ख मूढ अज्ञानी, अडाणी मूर्ख मूढ अज्ञानी म्हणजे काय अविदग्ध. अव्यावृत अबाधित अखंड अविरत अखंडित निरंतर अक्षय. अशक्त म्हणजे काय रोडका दुर्बल क्षीण कमजोर दुबळा कमकुवत शक्तिहीन बलहीन सामर्थ्यहीन. अशाश्वत क्षणभंगूर क्षणिक अशिष्ट असभ्य लज्जास्पद. अशुभ अमंगल शुभ नसलेला अनिष्ट पातक अभद्र. अश्व म्हणजे काय, अश्व म्हणजे घोडा. हय तुरंग वारू वाजी अस्प, हे पण महत्वाचा शब्द आहे. नंतर अश्लाघनीय निंद्य अप्रशंसनीय अशिष्ट अभ्य अश्वस्थ पिंपळाचे झाड. अश्वत्थ पिंपळाचे झाड. अष्टोप्रहर रात्रंदिवस सतत अहर्निश. असमंजस बुद्धिहीन अविवेकी अविचारी मूर्ख. असामी इसम व्यक्ती माणूस प्रतिष्ठित व्यक्ती. असुर दैत्य राक्षस दानव. असुरवाड दुःख श्लेष त्रास. असूया मत्सर हेवा द्वेष. अस्त अंतर्ध्यान लोप शेवट. अस्तमान मावळणे असताची वेळ. अहम हमिका स्पर्धा चढावड. अहाना उखाना कोडे मन. अहिवा अविधवा सुवासिनी सौभाग्यवती. अहेव सवाष्ण आया व सदवा. नंतर आवर्णाचे शब्द येतात. आवर्णाचे नेक्स्ट आई माता जननी माय माऊली मातोश्री जन्मदात्री आऊसा आंबा. आकर्षक मोहक मनोहर मनोवेदक ओळखेच. आकर्षण मोह ओढा बुलावा मोहिनी. आकांत कोलाहल आरडाओरड आक्रोश अकरादन कल्लोळ विलाप हंबरडा. आकाश आभाळ गगन अंबर अस्मान नभ अंतरिक्ष व्योम ख म्हणजे पण आभाळ आकाश आहे. वितान वियत तारांगण हा पण शब्द महत्वाचा आहे, पेपरला येऊ शकतो. नेक्स्ट आहे आकाशवाणी नभवाणी आकांक्षा इच्छा अभिलाषा वांछा आशा कांक्षा मनीषा मनोकामना कामना. आकुड तोटके आकुंचित अपुरे लहान त्रोटक. आक्रमण हल्ला चढाई उल्लंघन. आख्यान गोष्ट कथा कहाणी. आख्यायिका दंतकथा जनश्रुती. आगत स्वागत आदर सत्कार पाहुणचार पाहुणेर. आगम निर्गम आरंभ शेवट येणे जाणे. आगत शेत मळा खान. आगळीक कळ कुरापत कागाळी खोडी. आग्रही निरग्रही हट्टी हेकेखोर जिद्दी. आघात तडाका प्रहार धक्का ठोसा. आंच झळ धग शेक झगर. झळ धग शेक झगर. आचरण वागणूक वर्तवणूक वर्तन आचार चालचलणूक. नंतर आचार संपन्न आचारशील सद्वर्तनी सदाचारी. आचरट फाजील व्रात्य खोडकर. आचारभ्रष्ट दुराचारी दुर्वर्तनी अनाचारी. आचार्य उपाध्याय पुरोहित पंडित गुरुजी. आच्छादित आवृत्त व्याप्त झाकलेले. आजार व्याधी रोग दुखणे अनारोग्य स्वास्थ्य. आजीव तहय्यात जन्मभर आयुष्यभर आजन्म. आटोकाट अत्यंत अमर्याद शिकस्तीचा आठवण. स्मृती स्मरण सय आठव. आडनाव कुलनाम उपनाम. आडंबर ढवल भपका दिमाग अवडंबर एट. आतबट्टा तूट खोट तोटा नुकसान. आता सांप्रत सध्या यावेळी. अतिथ्य पाहुणचार आदर सत्कार आदरातिथ्य. आतुर उत्सुक अधीर उतावळा उत्कंठित. आत्महत्या आत्मघात आत्मनाश आत्मार्पण स्वहत्या. आत्मज्ञान अध्यात्मज्ञान ब्रह्मज्ञान आत्मतत्व. आदर मान प्रतिष्ठा पूज्यभाव इज्जत पूज्य बुद्धी मोठेपणा श्रद्धा. आदर्श कित्ता नमुना आरसा दर्पण. आदी प्रारंभ आरंभ उगम मूळ आद्य आदिम प्रथम. आदित्वार रविवार आईतवार. नंतर आदेश आज्ञा हुकूम फतवा फरमान ताकीद.
आधिदैविक दैवीय त्याला म्हणतो आधिभौतिक स्थूल जड प्राकृत पंचमहाभूतांपैकी आधुनिक नवीन नूतन अलीकडचे अर्वाचीन सांप्रतचा अभिनव सध्याचा हल्लीचा आध्यात्मिक पारमार्थिक आनंद हर्ष संतोष मोद तोष आपण महत्वाचा शब्द आहे आनंद म्हणजे हर्ष संतोष मोद तोष उल्हास प्रमोद आनंद उद्धव खुशी. नंतर आहे आपपरभाव द्वैतभाव दुजाभाव आपलेपणा आपुलकी आत्मीयता जिव्हाळा आस्था आपतभाव ममता ममत्व आबादी आबाद सुबत्ता भरभराट समृद्धी संपन्नता आबाळ हेळसांड हैगय उपेक्षा हलगर्जीपणा दुर्लक्ष आभरण अलंकार दागिना रत्न शोभा शृंगार. नंतर आभारी कृतज्ञ ऋणी उपकृत भारभूत आमिष प्रलोभन लालूच बक्षीस मदाचे बोट आयास श्रम मेहनत कष्ट. नंतर आयुध शस्त्र हत्यार उपकरण साधन. नंतर आयुष्य जीवितकाल हयात जीवन आयु आरक्त लाल तांबडा आरंभ श्री गणेशा मुहूर्तमेढ सुरुवात प्रारंभ आरसा दर्पण आदर्श ऐना आराधना पूजा प्रार्थना सेवा उपासना आराम विश्रांती विसावा स्वस्थता निश्चितता विराम आरोगण भोजन जेवण मेजवानी आरोप आळ ठपका कलंक लांछन दूषण दोषारोप आर्त उत्कंठा आतुरता तळमळ इच्छा आद्र ओला दमट भिजलेला अलख अलक्ष ब्रह्म अलख ईश्वर देव आवड रुची हौस गोड रस चटकनाद आवरण आच्छादन वेष्टन झाकण आवाज ध्वनी सूर नाद रव साध हाकनी नाद आवाज ध्वनी सूर नाद रव साध हाकनी नाद आवेश दोष चेव उन्माद आवेग क्षोम विकार वशता त्वेष आशीर्वाद आशिष शुभचिंतन आश्चर्य नवल विस्मय अचंबा अद्भुत गोष्ट आसक्त अनुरक्त लंपट लोभी आसमास सर्वत्र सभोवती आसपास पुष्कळ अतिशय आहना आना उक्ती म्हण वचन उखाडा कोडे आळशी सुस्त निरोद्योगी मठ्ठ ऐद कामचुकार मंद आक्षेपण निक्षून मुद्दाम जाणून बुजून आवर्जून आक्षेपण निक्षून मुद्दाम जाणून बुजून आवर्जून. नंतर वरचे शब्द येतात. नेक्स्ट पॉईंट आहे इंद्र. इंद्राचा अर्थ काय इंद्राचा अर्थ आहे नाकेश. इंद्राचा अर्थ काय बघा इंद्राचा नाकेश शक्र देवेंद्र पुरंदर वासव वज्रपाणी अमरेंद्र अमराधिपती इच्छा अभिलाषा आकांक्षा कामना मनीषा वासना स्पृहा इजा अपाय पीडा उपद्रव इज्जत अब्रू प्रतिष्ठामान इतःपर यापुढे यानंतर अतःपर इतमाम सरंजाम थाट व्यवस्था इतिही अखेर शेवट समाप्ती इतिश्री इमानी प्रामाणिक इमानदार इन्कार नापसंती नाकबुली निषेध नकार इहलोक मृत्यूलोक ईर्षा हेवा असूया मत्सर चुरस स्पर्धा चढाओढ प्रतियोगिता अहम हमिका म्हणजे काय ईर्षा आहे हेवा असूया मत्सर ईश्वर परमेश्वर देव भगवान सर्वसाक्षी ईश प्रभू परमात्मा परब्रह्म सर्वेश्वर अनंत अजन्मा निर्गुण निराकार सर्वव्यापी महाप्रभू निर्विकार जगन्नीयता ईश्वर म्हणजे जगन्नीयता आहे. इहा इच्छा लालसा स्पृहा आकांक्षा अपेक्षा अभिलाषा उकाडा रतीब उष्मा गरमी उत्का उक्ता घाऊक ढोकळ उगवती प्राची पूर्व उग्र भयानक बेसूर भयंकर रौद्र तापट रागीट उग्रट तीव्र दुस्सह उगा गप्प फुकट व्यर्थ उगीच उंच उन्नत उत्तुंग उच्च बुलंद ताडमाड उंची नामी मौल्यवान दर्जेदार सरस शारीरिक लांबी उथव भरती उथव म्हणजे काय भरती उचल बांगडी हकालपट्टी उच्चाटन अर्धचंद्र उचापद उठाठेव भानगड उपद्व्याप उचित योग्य लायक उच्छाद उपद्रव त्राक गांजनुक खोड्या उच्छृंखल उद्दाम स्वेच्छाचारी स्वच्छंद स्वैर उच्छेद विनाश नायनाट विध्वंस उज्ज्वल सतेज चकचकित स्वच्छ शुद्ध पवित्र उणे कमीपणा न्यूनता दोष व्यंग अपूर्णता न्यून उतार चढ क्षयवृद्धी उत्कर्षापकर्ष उच्च सकल्पना उतारवय वार्धक्य वृद्धावस्था वृद्धत्व म्हातारपणा उतारू प्रवासू वाटसरू मुसाफिर पांतस्थ यात्रिकरू उत्कंठा उत्कट इच्छा आशा उत्सुकता आवड आतुरता उत्कर्ष भरभराटी चलती वाढ समृद्धी संपन्नता उत्तमर्ण धनको सावकार उत्सुकता उत्कंठा उतावळेपणा आतुरता जिज्ञासा उदात्त उच्च श्रेष्ठ मोठा उदार उदासीन विरक्त खिन्न दुःखी निष्काळजी बेपर्वा तटस्थ चिंताकांत उद्धट उर्मट दांडगा उद्दाम असभ्य उद्धव उत्साह आनंद उद्यान बाग बगीचा उपवन वाटिका उदाहरण नमुना दाखला दृष्टांत मासला मिसाल वानगी उद्योग धंदा व्यवसाय उद्यम उदिम काम. नंतर उन्हाळ भटक्यास वैर उन्हाळ म्हणजेच काय भटक्यास वैर जंगली रानटी उन्मादी उन्माद कैफ धुंद भ्रम वेडा माज उन्मत्तता उन्मूलन उपटणे नाश उच्छेद. नंतर उमराव सरदार मानकरी श्रेष्ठ अमीर उन्मत गर्विष्ठ उद्धट उद्दाम उर्मट चढेल दांडगा मुजोर उपोषण उपवास उपास अनशन फाका निराहार लंघन उपद्रवी त्रासदायक अनर्थकारक खोडकर वार्त्य
उपनयन वर्तबंध मौजीबंधन मुंज उपमर्द मानखंडना मानहानी मानभंग तेजोभंग नाचक्की पानउतारा अपमान उपसंहार शेवट समाप्ती सिंहावलोकन उषकालह पहाट प्रभात उषा संधी प्रकाश पहाट उसनवटवारी उधारी कर्जरण उसासा दीर्घश्वास सुस्कारा उस्ताद अध्यापक शिक्षक निपुण कुशल नंतर उंधा उलट विरुद्ध उफराट उर्ण लोकर तंतू धागा उभ उष्णता आधार सुख उर्मी तरंग लहरी प्रवाह वाट उहापोह विवेचन वाटाघाटी चर्चा विचार विनिमय ऋषी मुनी बैरागी संन्यासी तापसी साधू तपस्वी योगी ऋण कर्ज किंवा वजा करणे ऋणदार देणेकरी ऋणको ऋणाईत कर्जदार एककल्ली हट्टी एक मार्गी एकेकोर होटवादी एकच्चित एकाग्र एक मानता एकला एकाकी एकटा एकात्मता एकपणा एकमेळ एकरूपता तादात्म्य एकी एकमती ऐक्य एक वाक्यता एकोपा संघटन एकता जुट एकाव एलकी चमक उसन एट अक्कड़बाजी दिमाग डौल छान छोकी तवरा नखरा ताठा मिजा सुरुबाब एदी आळशी मंद जड सुस्त एवज संपत्ती रक्कम रोकड मालमत्ता द्रव्य नंतर ऐश्वर्य वैभव समृद्धी श्रीमंती संपदा वर्चस्व प्रभुत्व ओंगळ किळसवाना अमंगळ वाईट घाणेरडा अशुभ ओकारी वांती उलटी ओकारी म्हणजे काय वांती उलटी वमन त्रास तिटकारा विट ओघ ओढ प्रवाह लोंढा पाट ओझर झरा नाला ओज चैतन्य उत्साह तेज ओझर धार पाझर पाट ओटी ओचा ओटी म्हणजे काय ओचा पदर पोट सोपा ओढणी अवगुंठन ओढाळ अनिर्बंध उन्हाळ भटक्या ओनामा प्रारंभ श्री गणेशा ओलट दमट आद्र विजलेले चामट ओवळा अशुद्ध अपवित्र ओशाळा खजील शर्मिंदा दबलेला लाजलेला ओसाड निर्जन उजाड वैरान पडिक औचित्य योग्यता युक्तता उचितपणा औत्सुक्य उत्कंठा उत्सुकता औदार्य उदारपणा दातृत्व सडळता दानता दानशीलता औद्यत्व उद्धटपणा दांडगेपणा उर्मटपणा औक्षण ओवाळणे नंतर क वर्ण आहेत कंदूक चेंडू कंदूक म्हणजेच काय चेंडू शेवटचे दोन पानं राहिलेत फक्त हां कंदूक म्हणजे असतो चेंडू कर्कश कर्णकठोर बोचणारे कच माघार अडचण केस ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणजेच कच आहे कच म्हणजे काय ब्रह्मदेवाचा पुत्र आहे कंदूक म्हणजे चेंडू आहे कच्चा अपरिपक्व अपूर्ण कमळ राजीव अंबुज पंकज सरोज पद्म उत्पल अब्ज कुमुद अरविंद नलिनी सरसीज हे कोणाचे आहेत कमळाचे आहेत कच्चा खटला भांडण लढाई तुरा कट संगनमत कष्ट सुप्त गुप्त मसलत कटी कंबर कठोर निर्दयी निष्ठुर कुक्षी पोटाची खळगी गर्भाशय म्यान कड कंबर बाजू काट मर्यादा दिशा प्रदेश सीमा निकाल संकटाची वेळ कडक टणक महाग शिस्तप्रिय तापट कठोर जहाल तेजस्वी वाळलेले सनसनीत तेखट तीक्ष्ण कर्कश दणकट कड उष्णतेमुळे फुटणारी उकळी नंतर फेस उमाळा गही वरसपूर्ण हुंदके नंतर कठीण अवघड बिकट कडक कन वदया करुणा कर्ण कान कुंतीपुत्र कर्ण म्हणजे काय कुंतीपुत्र त्रिकोण चौकोनातील कर्ण उदारता कर्तृत्व पराक्रम कर्तुकी कर्तबगारी मर्दुमकी कर्तृत्व नंतर कथा गोष्ट आख्यान हकीकत नंतर कर्दनकाळे तापट क्रूर निर्दयी भयंकर कनक धोत्रा अकांचन सुवर्ण सोने हेम कानन कपट दुष्टावा खोटेपणा डावपेच कट नंतर कपडा वस्त्र प्रावरण वसन पट अंबर चिर कपर्दिका कवडी कपाळ निढळ भाल ललाट निखिल कृपण कंजूस चिक्कू कवडी चुंबक कबुलस असंमत मान्य पसंत मंजूर क्रम अनुक्रम रांग ओळ कृमी जंतू कन्या मुलगी पुत्री सुता तनया तनुजा कन्यका आत्मजा कर्म प्रारब्ध योगायोग दैव नशिब यांच्यामुळे घडणारे कर्म विपाक कर्माची फलनिष्पत्ती कर्मफळ कल्याण हित कुशल क्षेम करडा कठोर काळपट पांढरा रंग करणी चेटूक कृती कृत्य क्रिया गवंडी कामाचे एक साधन काळी जादू हातचलाखी दुष्कृत्य कर हात सारा जकात ग्रहण संक्रांत दिवसांच्या नंतरचा दुसरा दिवस आयकर विक्रीकर यांसारखे करपल्लवी हाताच्या खुणांची भाषा करामत चमत्कार अद्भुत गोष्ट नवल कर्तृत्व कौशल्य करार वचन ठराव कबुली नंतर कलश तांब्या भांडे गडवा कलगी लावणी प्रकारे पागोट्यावरील रत्नजडिते कलागत भांडण वैर लावालावी तंटा क्लृप्ती युक्ती चातुर्य कल्पना मसलत कळ गुंतागुंतींची यंत्ररचना शक्कल कलम लेखणी कापाकापी करणे कवच आच्छादन आवरणे कवन कोण काय कोणता कष्ट शारीरिक श्रम थकवा दुःख व्याधी संकट त्रास कृष्ण कान्हा कन्हैया मुरारी वासुदेव कस धातूची परीक्षा तत्वांश अर्क कसोटी कसरत व्यायाम मेहनत कष्ट कौशल्यपूर्ण कष्ट कसर बारीक ताप उणीव वाळवी तोटा कपड्यांनी लागणारे किडे
कसा, अंगराख्याचा बंद, लांब उरंद पिशवी म्हणजे कसा, कसूर, कुचराई चुक न्यूनता. नंतर कळस, शिखर, टोक, अत्युच्च स्थान, कळ, पोटात होणारी व्यथा, यंत्र, भांडण, युक्ती, काच, पारदर्शक वस्तू, चिंता, काळजी, त्रास, काजळी, अंधार, काळेपणे येणे, काठ, पदराची किनार, तीर, कड, शेवट, कात, विड्यातील पदार्थ, चिंता, काळजी, कातडे, जुने विचार, काप, कापण्याची क्रिया, कानातील दागिना, फोड, कांदा, कंद, मूर्ख, काम, कर्म, कार्य, इच्छा, वासना, कर्तव्य, काबू, ताबा, स्वामित्व, सत्ता, अधिकार, कायदा, नियम, शिरस्ता, कारस्थान, कट, खल, गुप्त, मसलत, कावळा, काक, वायस, एकाक्ष. कावळा म्हणजे काय, काक, वायस, एकाक्ष महत्वाचा शब्द आहे. नंतर काव, तांबड्या रंगाची माती, चिडणे, कावळ्याचे ओरडणे, कातर, कापलेला, सायंकाळ, वेळ, कैची, काल, आजच्या आधीचा दिवस आहे काल म्हणजे कासव, कुर्म, कच्च, कच्छप. नंतर कासार, तलाव, बांगड्यांचा व्यापारी आहे. नंतर काळे बेरे, किलमिश, संशय, शंका, लबाडी, काळजी, चिंता, विवंचना, फिक्री, कळकळ, काळोख, अंधार, तिमिरतम, काळ, वेळ, मृत्यू, अवधी, कांकू, अळटळ, टाळटाळ, कुरकुर, किंकर, दास, सेवक, किडा, कीटक, किंमत, मोल, भाव, मूल्य, दर, किरकोळ, अशक्त, रोडका, बारीक, हडकोळा, शुल्लक, किरण, कर, रश्मी, अंशू, मयूक, कर, रश्मी, अंशू, मयूक, कर, रश्मी, अंशू, मयूक, किरण असते ते. किल्ला, तट, गड, दुर्ग, किल्ली, युक्ती, चावी, किळस, घृणा, तिटकारा, शिसारी. नंतर क्रीडा, मौज, लीला, विहार, विलास, खेळ, मनोरंजन, क्रीडन. नंतर कीर्ती, लौकिक, प्रसिद्धी, ख्याती. कुंचळे, लहान मुलांचे रेशमी टोपे, कुंची. कुटी, झोपडी, खोपट. झोपडी किंवा खोपट म्हणजे काय, झोपडी किंवा खोपट आहे कुटी. कुटुंब, परिवार. कुल, वंश, स्वजाती, कुत्रा, श्वान. कुंभाड, आळ, कट, कारस्थान. कुरापत, खोडी, कोचाळी. कुरूप, विद्रूप, विरूप, आकारहीन, बेडप. कुरूप म्हणजेच बेडप असतं. कुरूप, विद्रूप, आकारहीन आणि बेडप हा पण महत्वाचा शब्द आहे, बेडप, बेडप. कुशल, सुखरूप, कुशाल, कुच, प्रयाण, निघणे, चालू पडणे, प्रस्थान. कुस, धान्यातील तण, पोटाजवळचा भाग आहे. कुस, क्रूस, क्रूर, निर्दय, निष्ठुर, घातक. केस, कुंतल, कच. केसाचा अर्थ काय, कुंतल, केस, कुंतल, कचक. ठीक आहे. नंतर कैवल्य, मोक्ष, मुक्ती. कोकिळ, कोयला, कोगुळ, पीक. नंतर शेवटचा कोट, तट, अंगात घालावयाचा कोट आहे. कोडगा, निर्लज्ज, निलाजरा. कोंडा, भुगा, भुसा, चुरा, तूस. कोता, आखूड, अपुरा, कमी, क्षुद्र. कोत्या मनाचे म्हणजे आखूड, अपुरा, कमी, क्षुद्र. कोंब, तुरा, अंकुर, मोड. कोमल, नाजूक, मऊ, मृदू, कोवळे, सुकुमार. कोर, कडा, तुकडा. कोरडा, शुष्क, रसहीन, द्रवहीन, रखरखीत. सुका, निरर्थक, भावनाहीन. सुका, चापकाचा फटकार आहे. कोळी, मासे पकडणारा एक प्रकारचा कीटक आहे. नंतर कौतुक, आश्चर्य, नवल, आनंद. कैवारी, बाजू घेणारा, सहाय्यकर्ता. कोश, आच्छादन, म्यान, खजिना, आतला भाग, शब्दसंग्रह, माहितीचा खजिना. कौशल्य, चातुर्य, खुबी, नैपुण्य, कसब, प्रावीण्य. कौशल्य म्हणजे काय, चातुर्य, खुबी, नैपुण्य, कसब.